नवी मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत। या मंडळांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीसाठी आकर्षक सजावट केली आहे, तर काही मंडळांनी समाज प्रबोधनाच्या हेतूने वेगवेगळे विषय मांडले आहेत। त्यामुळे हे गणपती बघण्यासाठी श्रद्धाळू मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत। नवी मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाच्या भव्य मूर्त्या स्थापन केल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे। तसेच मंडळातर्फे करण्यात आलेल्या आकर्षक सजावटी, विविध ठिकाणच्या मंदिरांची प्रतिकृती इत्यादी माहिती भाविकांना या ठिकाणाहून मिळत असल्याने श्रद्धाळूंची गर्दी उसळत आहे। आमच्या प्रतिनिधींनी या गणपती मंडळाचा घेतलेला हा आढावा। वाशी सेक्टर 17 येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक सजावट करून विलोभनीय गणेश मूर्तीची स्थापना केली आहे। यंदाच्या वर्षी सर्वच गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत। त्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत, जेणेकरून येणाऱ्या भाविकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। वाशी सेक्टर 1 येथील मंडळाने गणपती बाप्पासाठी गुहा तयार केली आहे, तर सेक्टर 3 येथील गणपती मूर्ती रांजणगावच्या मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे बनविली आहे। रायगड जिल्ह्यात सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सवांची संख्या मोठी आहे। या गणेशोत्सवात विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी करण्यात येतात, तर अनेक जण पौराणिक कथांवर आधारित देखावे सादर करतात, तर काही जण सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न या देखाव्यांच्या माध्यमातून करतात। या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाळ टीव्हीच्या माध्यमातून दरवर्षी गणेश आरास स्पर्धा घेतली जाते व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते। यावर्षी कर्नाळ टीव्ही गणेश आरास स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या गणेश मंडळांना कर्नाळ टीव्हीच्या परीक्षक मंडळांनी भेटी देऊन त्यांचे परीक्षण केले। ही आहेत या कार्यक्रमाची क्षणचित्रे। मच्छिंद्रनाथ भिक्षा मांगने उनके द्वार जाके खड़े हुए। अलाख निरंजन, अलाख निरंजन, मैं दीक्षा दो, ओम भवती दीक्षान दे। मैं तो इतनी दुखी क्यों है? तुम्हें किस बात का दुख है, मुझे बताओ। महाराज, मुझे पुत्र संतान नहीं। पुत्र प्राप्ति के लिए मैंने सभी उपाय किए, लेकिन मैं अभी तक निपुत्रिक हूँ।
लड़की के कहने पर मच्छिंद्रनाथ का मन दया से भर आया। उन्होंने सूर्य मंत्र का जाप करके दिव्य भस्म सरस्वती को अर्पण किया। माई, यह राख नहीं है, यह अत्यंत तेजस्वी भस्म है। सूर्य मंत्र से प्रभावित भस्म का सेवन रात को सोते समय करना, उससे तेरे गर्भ से साक्षात हरि नारायण अवतार लेंगे, जो प्रतिदिन प्रकट होते हैं। आज से 12 साल बाद मैं फिर आऊंगा, तेरे पुत्र को उपदेश करूंगा, उससे वो अत्यंत कीर्तिमान होगा, तेरा सदा कल्याण होगा। पुत्र प्राप्ति के लिए मिले भस्म प्रसाद से आनंदित पॅन्थर मित्रमंडळ सुकापूर यांच्या वतीने पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। पॅन्थर मित्रमंडळाने आपल्या पहिल्याच वर्षी सामाजिक जाणीवेतून रविवारी मोफत आरोग्य शिबिर राबवून समाजापुढे व इतर गणेशोत्सव मंडळांपुढे एक सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे। पॅन्थर मित्रमंडळ सुकापूर यांच्या वतीने पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्या पहिल्याच प्रयत्नात पॅन्थर मित्र मंडळाने जे काम केले आहे ते नक्कीच इतर मंडळासाठी आदर्श ठरले आहे। सुकापूरचा राजा या नावाने सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवादरम्यान या मंडळाने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सामाजिक कर्तव्याविषयी आपुलकी दाखविली आहे। पॅन्थर मित्र मंडळाच्या वतीने रविवारी निःशुल्क आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पॅन्थर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल इंगोले, गणेश पवार, कुणाल इंगोले, संदेश जाधव, दिनेश धनवे आदी सहित डॉक्टर गणेश हंबर्डे व त्यांचे सहयोगी डॉक्टर्स तसे शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी अमोल इंगोले यांनी या आरोग्य शिबिराविषयी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। वर्षी पहिल्यांदाच आम्ही पॅन्थर मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करत असताना आम्ही विचार केला की गणेशोत्सवाचं जर आयोजन करायचं आहे तर तो सण फक्त धार्मिक सण न राहता सगळ्या समाजासाठी देखील त्याच्यामधून आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा गणपती आपल्याला देत असतो। म्हणून आपल्याला समाजासाठी देखील आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून आम्ही काही कार्यक्रम करायचं ठरवलं आणि मंडळाच्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि इकडच्या स्नेहकुंज सोसायटी असेल किंवा आजूबाजूचे जे सुकापूरचे रहिवासी आहेत, सुकापूरचे जे लोक आहेत, त्यांनी आम्हाला चांगला एक मार्गदर्शन केलं। तुम्ही अशा अशा प्रकारचे कार्यक्रम घ्या। त्यातूनच डॉक्टर गणेश हंबर्डे सारखे जे आमचे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी आरोग्य शिबिर वगैरे, आम्ही त्यांना विचारणा केल्यानंतर आरोग्य शिबिराची त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यानुसार आज आम्ही इथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर लावलेलं आहे। मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर आज आहे। एक दिवसाचा गॅप ठेवून आम्ही असे बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहे। 4 तारखेला आज जो कार्यक्रम आहे आरोग्य चिकित्सा शिबिर, याच्यानंतर 6 तारखेला जो कार्यक्रम असणार आहे, 6 तारखेला स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आमचे वसंत सोनावणे बाबा हे आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्याच्यानंतर आम्ही जो कार्यक्रम लावलेला आहे तो कार्यक्रम आहे उत्तर भारतीय महिला आहेत, त्या उत्तर भारतीय महिलांचा संगीताचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे गणरायासाठी। आणि 10 तारखेला सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर याचं आपण इथे आयोजन केलेलं आहे। तर गणपतीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सुकापूर मधला आमचं जे पॅन्थर मित्र मंडळ आहे त्यांचा उद्देश आहे। आणि मी माझ्या पॅन्थर मित्र मंडळातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुका वतीने आणि बहुजन विद्यार्थी परिषद रायगड जिल्हा यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना, सर्व भाविकांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सायन पनवेल महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। सायन पनवेल महामार्गावरील कामोठा जवळील हायवेवर आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे।
2000 पासून ते 2011 पर्यंत या 6 वर्षाच्या काळात या हायवेवर 1-2 नव्हे तर तब्बल 67 अपघात झाले असून 50 पेक्षा अधिक लोकांना रस्त्याच्या अपघातामध्ये आपले जीवन गमवावे लागले आहे। या हायवेवर कामोठाजवळ भुयारी मार्ग अथवा फ्लायओव्हर बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक जनतेने अनेक वेळा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडको याकडे दुर्लक्ष करीत आपली जबाबदारी स्वीकारत नसल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे। काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एकाच कुटुंबातील 2 लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याने या ठिकाणी फ्लायओव्हर व भुयारी मार्ग बनावा हा मुद्दा चर्चेत आला होता। आमदार विवेक पाटील यांनी याबाबत सिडकोवर अनेक वेळा मोर्चे काढले होते, परंतु फक्त आश्वासने देऊन सिडकोने आपली जबाबदारी झटकली। त्यामुळे आजही या मार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सिग्नल बंद होता। सिग्नल बंद असताना मुलगी रस्ता क्रॉस करून येत होती। क्रॉस करून येत असताना स्विफ्टने तिला मुलगी उडून इथं पडली। सिग्नल बंदच होता, पडून ती मुलगी 5-10 मिनिटं बसली। नंतर पोलीसवाले आले, पोलिसांनी त्या मुलीला उचलून त्यांच्याच गाडीतनं एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेले। इतका वेळ प्रत्येक वेळेस इथं असं घडतं, इथं सिग्नल नीट नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात। आम्ही त्याच्यासाठी साहेबांना आता विनंती केली की इथं सिग्नल पाहिजे आम्हाला, आणि सिग्नलला 24 तासपर्यंत आम्हाला इथं ट्रॅफिक इंचार्ज पाहिजे। ट्रॅफिकवाले इथं नेहमीच पाहिजे 24 तास। 7 वाजले की ट्रॅफिक बंद, 12 वाजले की हे जातील तंबाखू चोळायला तिथं बसून, काही करत नाही। आता सर्वसामान्य जनतेचं नुकसान होतं, आपलं काय होत नाही। आज त्यांची मुलगी गेली, उद्या माझी जर गेली तर काय बघायचं? आज त्या पालकांनी काय विचार केला असेल? त्यांची एवढी 25 वर्षाची मुलगी, त्यांना वाटत असेल माझी मुलगी 5:30 वाजता, काय विचार करतील ते? 5:30ला मुलगी घरी येते का कुठे नेतात त्या मुलीला? ते मुलगी 10 मिनिटं रक्ताच्या भावात पडून बसलेली होती इथं सबवे झाला पाहिजे, लवकरात लवकर सबवे करावा असे मी साहेबांना विनंती करतो। साहेबांनी आम्हाला तसं आश्वासन पण दिले। आमच्या जनतेला आपण आश्वासन द्यावे आपण समोर येऊन, कारण की आता इथं अनेक अपघात झालेले आहेत। त्यासाठी आम्ही नाहीतर सर्व पक्षीय मिळून आम्ही इथं आंदोलन करू। आतापर्यंत आम्ही खूप सहन केलेले आहे कळंबोलीच्या कामोठ्याच्या नागरिकांनी, तर सर्व कृपया करून आम्हाला लवकरात लवकर सबवे नागरिकांना आपण उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे। कर्नाळा आजतक बातमीपत्र आता youtube.com कर्नाळा आजतक वर देखील उपलब्ध आहे। आता कधीही कुठेही आणि केव्हाही इंटरनेटच्या माध्यमातून यूट्यूबवर कर्नाळा आजतक आपण बघू शकता। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।